देणे आज तसंच होणार असं वाटतं की संध्याकाळपर्यंत मैदान तर कमी पडणार नाही ना. आमचे सन्मान्य कैलासवासी गोविंद संतू भोईर सुद्धा पाहत असतील स्वर्ग लोकातून की माझ्या मैदानामध्ये हे काय सुरू आहे, किती माझं नाव इथे पुढे घेऊन चालेत माझे धानिवलीचे आदर्श सर्व ग्रामस्थ मंडळ. आपल्याचा प्रयत्न पूल केलाय. इट्स अ फ्लॅट 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 सिक्सर. मैदानामध्ये सूरज, एक सूरज तो मध्यम मध्यम हुआ है, अभी ये सूरज का इधर जन्म हुआ है, ऐसी बोलने की बारी आई है. मुसाफा जरा सूरजनी सूत्र आपल्या हातात घेतली ह्या इनिंगची आणि पाहता पाहता 3 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा ठोकून धावसंख्या पोहोचवली आहे 18 18 ऑन द बोर्ड. जगदीश ओव्हर द विकेट. सूरज इनसाइड आउट. व्हाट अ क्लास ऑफ दिस शॉट, क्रॅकिंग शॉट, ऑफ ड्राइव फॉर द कमी कुठे मारायचं असं प्रेक्षकांना आव्हान करतोय, असं आव्हान करतोय गोलंदाजाला. फलंदाज या ठिकाणी सूरज 4 चेंडूमध्ये तब्बल ज्याने 18 धावा कुठल्या. अशा प्रकारे पहिल्याच षटकामध्ये एक गडी जरी बाद झाला तरी सुद्धा अगदी भक्कम स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय धसई संघ, ज्याने धावा उभ्या केल्या. 2022 सुरू झालंय. 2022. फिल्डिंग फिरवून घ्या, जास्त वेळ तुम्ही थांबू नका. ओव्हरमध्ये एकदाच, एका षटकात एकदाच या आणि फलंदाजांना सुद्धा विनंती असेल तुम्ही एकदाच भेटा एकमेकांना आणि त्या ओव्हरची रणनीती आखा प्लीज. आज टाईम फार महत्त्वाचा आहे, जे कोणासाठी थांबत नाही, तुमच्यासाठी नाही, आमच्यासाठी नाही, परंतु ह्या वेळेमध्ये आम्हाला आजच्या दिवसामध्येच अंतिम सोहळा पार पाडायचा आहे ग्रँड फायनलेचा. संध्याकाळी तर नक्कीच प्रेक्षकांची तुडुंब गर्दी असेल आणि तितका तोडीसतोड खेळसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटचं चातुर्य, क्रिकेटचं औचित्य, क्रिकेटचा थरार आपल्याला अनुभवायला मिळणार आहे आजच्या दिवसामध्ये. टाळ्यांचा गजर होतोय खेळाडू कक्षामध्ये, फक्त आवाज द्यायचा नाही. छान कामगिरी आहे खेळाडू कक्षामधून. टाळ्याने प्रोत्साहित करा, जसे प्रेक्षक टाळ्या वाजवतात तसे खेळाडूंना सुद्धा तुम्ही टाळ्या वाजवून प्रोत्साहित करा. तर नवीन गोलंदाज टेमगाव एंडकडून मयुरेश सामना करेल. फलंदाज त्या ठिकाणी आहे शाहबाज. पहिल्यांदाच सामोरं जाईल शाहबाज. मुसा शांत बसलाय गंगेच्या पात्राप्रमाणे, परंतु या ठिकाणी उसळलेला समुद्रासारखा खेळतोय आणि आता या वेळेला शाहबाजचा झेल घेता आला नाही. स्वतःच्या फॉलथ्रूमध्ये रिव्हर्समध्ये गेले होते गोलंदाज मयुरेश स्वतः, परंतु कठीण झेल अवघड होता, सोपं करणं गरजेचं होतं. म्हणतात ना की कठीण ते सोपं करावं आणि सोपं ते सहज करावं, तसं झालं नाहीये. बचावला फलंदाज शाहबाज आणि आता सूरज येतोय स्ट्राईक एंडला. धावसंख्या 23. आप ट्रॅकर होता, खाली फटका मारतोय हा पंपूल बघू शकतो आपण. सचिन तेंडुलकर स्टँडच्या अगदी उजव्या बाजूला कव्हर करेपर्यंत फक्त सिंगल मिळते सूरजला आणि पाहता पाहता धावसंख्या अलगदपणे सचिन तेंडुलकर साहेबांच्या जन्मदिवसाकडे वळते, म्हणजे 24 तारखेवर वळते. आज पण तेंडुलकर स्टँडमध्ये दर्दी प्रेक्षक. 24 एप्रिल 1973चा जन्म आणि त्या तेंडुलकर स्टँड सुद्धा आज खचाखच भरलंय, कालच्या सारखंच. गेली 6 दिवस भरलंय. त्यांना असं वाटत असेल की टुर्नामेंट संपावीच नाही, इतका ते आनंद घेतात त्या कक्षामध्ये. टाळ्यांचा गजर. धावसंख्या स्थिर. डॉट चेंडू बघितला आपण बराच वेळानंतर. मला सुदर्शन आगे सांगतायत की पहिला इनिंग्स, ह्या इनिंगचा हा डॉट बघितला जो निर्देशित केला गोलंदाज मयुरेशने आणि कमबॅक करून दिले सुदर्शन, कारण जो आक्रमण झालं होतं 22 धावांचा तो रोखला इथे मयुरेशने. यावेळेला आपण पुन्हा एकदा गॅप आहे त्या ठिकाणी. वाईडीस लॉंग ऑन आणि काऊकोणच्या मधून चेंडू उसळी घेऊन जातोय सीमारेषेच्या बाहेर. तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतंय, तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतंय. जवळ मला आमदार. क्या बात आहे माट्या. एकदा माट्यासाठी टाळ्या असू द्या. माट्या आज अवतरला या ठिकाणी, नवी मुंबईहून आला, दूरचा प्रवास आणि माट्या आज हास्याचे फवारे उडवेल यामध्ये शंका नाही. फटका पाहू शकता आपण किती जबरदस्त सजवला होता फलंदाजाने शाहबाज याने. शाहबाज सुद्धा सांगतो की एका बाजूला सूरज जर अवतरला तर मी दुसऱ्या बाजूला सुद्धा माझं कामगिरी सुरू करेन. एका बाजूला निबंध लिहितोय सूरज, दुसऱ्या बाजूला मी एक कविता लिहून बघावी. चांगली फटकेबाजी सुरू केली आहे शाहबाजने. अजून एक चांगला फटका, पण एलिव्हेशन नाही आहे. स्वतः महेश्वर जातोय परंतु नाही,
शेवटच्या क्षणाला पायलांना आवर घातला पावलांना आणि ब्रेक लगावला, डायरेक्ट हिट झालं होतं. नाही, बचाव बचाव, लक फॅक्टर ऑन फॉर द सी, आय थिंक सो. झेल घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये आणि या ठिकाणी बचाव सुद्धा झाला. 28 धावसंख्या पाहतो आपण. 30, माफ करा 30. मनवा इलेवन गोरसेबी आणि आडगाव दोन्ही संघांचे स्कीपर कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. टॉस का बॉक्समध्ये आमच्या व्यासपीठाच्या समोर प्लीज या. मनवा इलेवन गोरसेबी रक्षिको, पुढची बिग फाईट. आणि आडगाव हे दोन्ही संघ, एक संघ भिवंडी तालुक्यातील, एक शहापूर तालुक्यातील. मयुरेश ओव्हर द विकेट, जागा बनतोय. हो, इट्स अ पुल, ॲब्सोल्युटली पॉवरफुल, सक्सेसफुल षटकार. लेके जाऊं और सबको मैं सिखाऊं क्या. चिंता ता चिता चिता चिंता ता ता चिंता चिता चिंता ता ता चिंता ता चिता चिता चिंता ता ता चिंता ता चिता ता ता. दुनिया चले बिछाड़ी तो मैं चलूं अगाड़ी, सब खेल जानता हूँ मैं हूँ बड़ा खिलाड़ी. लेके जाऊं और सबको मैं सिखाऊं. चिंता ता ता. क्या बात आहे. माट्या अगदी सीमारेषेच्या जवळ जातोय आणि आज माट्याला असं वाटत असेल की जास्तीत जास्त चौकार षटकार जावे म्हणजे डीजे जास्त वाजवेल. परंतु फिल्डिंगवाल्यांना विनंती असेल, आपण फिल्डिंग जास्त एकत्र येऊ नका, फिल्डिंग विखुरलेलीच ठेवा प्लीज. काही सेकंडसाठी या एका ओव्हरमध्ये चालेल, आपण ती उद्घोषणा करतोय वारंवार, परंतु प्रत्येक चेंडूमध्ये जाऊ नका. तर अशा प्रकारे आपण पाहू शकता रसिको, ह्या षटकामध्ये कमबॅक करून दिलं महेश नावाच्या गोलंदाजाने. फक्त 14 धावा खर्च केल्या. ज्या पहिल्या षटकामध्ये 22 धावा कुठल्या गेल्या होत्या, धावांवरती नक्कीच रोख लगावला आहे, सक्सेसफुल बॉलिंग केली. परंतु धावसंख्या एकूण जाऊन पोहोचली ती म्हणजे 36च्या आकड्याप्रमाणे 36वर. दोन्ही संघांमध्ये 36चा आकडा आहे की काय असं वाटतं की सूरज त्याच भावनेने त्याच मनाने उतरला, जसं सुरुवात केलेली मुसाने चौकाराने त्याच्या पावलाती पाऊल ठेवून सूरजने आणि शहाबाजने ही भागीदारी रचली. प्रेक्षकांना विनंती असेल, कोणीही पडद्याच्या आत येऊ नका, पडद्याच्या बाहेरून या सामन्याचा आनंद घ्या, क्रिकेटचा आनंद घ्या. तुमच्यासाठी हे पेश केले, मेजवानी पेश केली आदर्श गावाने, आदर्श चषकाच्या नावाने, धानिवली गाव. तर तिसरं षटक महेंद्र हाताळेल डॅम एंडकडून, कॉमेंट्री बॉक्स एंडकडून, आणि सामना करेल फलंदाज जो समोर आहे सूरज. बॅकफुटला जाऊन पंच करतोय, एक्स्ट्रा कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून दोन फिल्डरला चिरून जातो चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. मध्ये चौकार धावसंख्या फुलली आहे आणि यावेळेला ऑन साइडला अजून एक छानदार एलिव्हेटेड स्ट्रोक, फटक्याला वलय प्राप्त करून दिले, स्वतःवरचा गिरकी घेऊन फटका सजवला या ठिकाणी सूरजने, चौकार. धावांचा पाऊस पडतोय, मैदान ओलं चिंब करून टाकले या ठिकाणी सूरजने. वरचा सूरज सुद्धा पाहतोय की हा माझ्यासारखा तळपलाय का बरं, कारण तो त्याला जिंकायचा आदर्श चषक धानिवलीचा. चेंडू खाली राहतोय, स्क्रॅप द विकेट, शॉर्ट स्क्वेअरला कव्हर करेपर्यंत आता सूरजला एक धाव मिळते. फटका मारण्यासाठी रूम नव्हतं, क्लोज टू द बॉडी फटका माझा प्रयत्न, पण तो एक धाव नक्की घेतली. 3 चेंडूमध्ये तब्बल या 9 धावा कुठल्या. तिसऱ्या षटकामध्ये महेंद्रवरती आक्रमण सुरू केलंय. 4 षटकांचा मुकाबला, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 45वर. ज्या कॅप्टनचा फोटो दिलेला आहे त्याच कॅप्टनला पाठवायचा आहे टॉससाठी, लक्ष द्या. हो हो, स्वीप करायचा प्रयत्न होता, प्रयत्न हाही होता, आपण बघितलं चित्र की स्ट्राईकला आणायचं आहे सूरजला, हा प्रयत्न होता शहाबाजचा, आणि पंचांनी सांगितलं लेग बायच्या रूपाने एक धाव घ्या. धावसंख्या जाऊन पोचली आहे 46वर, 46 ऑन द बोर्ड. सर्व प्रेक्षक कक्ष खचाखच भरलेत, मैदान चौफेर भरलेलं आहे. सकाळच्या सत्रामध्ये असा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह झेलची शक्यता, झेल टिपला जातोय आणि सूरजची खेळी समाप्त. मोठा धक्का.
मारण्यास शाहबाज सूरजला, आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जयेशने कुठलीच चुकी न करता सुरक्षितपणे झेल टिपला. टाळ्यांचा गजर होते सूरजसाठी. सूरजची वैयक्तिक खेळी 28 धावांची, ज्यामध्ये 5 चौकार, 1 खणखणीत षटकार. जबरदस्त परफॉर्मन्स, अफलातून क्रिकेट खेळलं. 6 दिवस आपण अनेक रेकॉर्ड्स बघितले या टुर्नामेंटच्या माध्यमातून. अनेक रेकॉर्ड झाले आणि अनेक खेळाडूंनी लक्ष वेधून घेतलं. अनेक खेळाडू चमकले, हिराप्रमाणे चमकले. काळोख पसरल्यानंतर सुद्धा तुम्ही इथे चमकण्याची हिंमत ठेवणं गरजेचं आहे. या ठिकाणी जबरदस्त वलय प्राप्त केलं. विकेट चेंडूला फेकून दिले धानिवली गावाकडे. तर या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली 50 अप, 50च्या पार 52 वर. 52 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 3 षटकं समाप्त झाली, म्हणजे जवळपास मला सुदर्शन सांगतायत 17.33च्या वेगाने या धावा उभ्या केल्या धसई संघाने आंबेगावच्या विरुद्ध. जशी स्पर्धा पुढे जात आहे रसिको, तशा स्पर्धेचं आकर्षण, स्पर्धेची लोकप्रियता, स्पर्धेची प्रसिद्धी वाढत चाललेली आहे अनेक पटीने. आणि तेच कारण आहे जणू काय की स्पर्धा 30व्या वर्षामध्ये पदार्पण करून सक्सेसफुली इथे कार्य करते. एंट्रीला कोणी थांबू नका रसिको. प्रवेशद्वार जे आहे ना ते मोकळं दिसलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या पाहुण्यालाही वाटेल की मला वाट मोकळी केलेली आहे. प्लीज आम्हाला सहकार्य करा. तर 3 षटकं समाप्त झाली मैदानामध्ये. जसंही संघाची धावसंख्या आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 52. येणाऱ्या षटकामध्ये आतिषबाजी होईल का? नवीन फलंदाज गेला अख्तर, शाहबाजच्या सोबतीला. अख्तर ऑन स्ट्राईक. गोलंदाज जयेश. कडून आपटी देण्याचा प्रयत्न, स्वैर मारा, खराब चेंडू. आणि माट्या सर सांगतायत बघा, ऍक्शन बघा, क्या बात आहे, क्या बात आहे. पूर्णपणे सर्कल ऍक्शन. स्वतःभोवतीच गोल 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 फिरत, जसं काय पायामध्ये चक्र तर नाही आहेत ना असं वाटतंय, आणि शरीरामध्ये हाडं पण नाहीत असं वाटतंय प्रभुदेवासारखी. तर धावसंख्या एकनी फुलते 53. यावेळेला व्हॉट अ साऊंड, टक फ्रॉम द बॅट, बेमिसाल टायमिंग झहीर खानच्या स्टँडच्या वरून. थँक्यू. क्या बात आहे. जबरदस्त फटका आणि जबरदस्त डान्स. माट्याचा फटका अख्तरचा. भन्नाट ताकद वापरली, बॅट वेगाने रोल केली होती, टायमिंग सुरेख होतं आणि फुट वर्किंग लाजव बघू शकता आपण स्क्रीनवरती. शेवटपर्यंत चेंडू टिपला गेला कॅमेरामॅनच्या माध्यमातून आणि ऍक्शन माटाची षटकाराची. धावसंख्या स्थानी फुलते 59 वर. यावेळेला सुद्धा टोला लागला बॅटच्या. वाईडीस लॉंग ऑफ चेंडूच्या खाली पोहोचतोय आणि जज करून छानपैकी झेल टिपतोय अख्तर बाद. जगदीशने झेल टिपलाय. षटकार खेचला, जास्त वेळ थांबला नाही, परंतु कामगिरी मोठी केली. कमी चेंडू, धावा जास्त. 2 चेंडूंना सामोरं गेला, 6 धावा करून परतलाय. प्रत्येक खेळाडूने इथे चांगलं योगदान दिलं धसई संघाच्या. 3 गडी बाद झाले. नवीन फलंदाज इम्रान जातोय मैदानामध्ये आणि स्ट्राईकला असणार आहे शाहबाज. यावेळेला भिरकावून दिले सचिन तेंडुलकर. पुन्हा एकदा सलामी देणारा मास्टर ब्लास्टर ह्यूजिट. शाहबाजच्या बॅटमधून हा षटकार. बाबूरावने इम्रान आलाय आणि फटका शाहबाजच्या बॅटमधून आलाय. क्या बात आहे. 4 चेंडू झाले, त्यातील 1 वाईड आहे, म्हणजे 3 फेअर डिलिव्हरी. 3 चेंडू पर्याप्त आहे. धावसंख्या जाऊन पोहोचवली आहे 65 वर, 65. आणि विमानतळ जर झालं तर इथून 65 किलोमीटर दूर असणार आहे. दिबा पाटील विमानतळ, नवी मुंबई. 65 किलोमीटर अहेड फ्रॉम धानिवली.
आणि यापुढे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये विमानाचा प्रवास सुद्धा आपला सुकर होईल. नाव तर फार मोठं असणार आहे, दिबा पाटील इंटरनॅशनल विमानतळ एअरपोर्ट, DB पाटील. कार्य फार मोठं आहे त्यांचं, म्हणून विमानतळ सुद्धा अतिशय मोठं असणार आहे इंटरनॅशनल. तर षटकाराला धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 65वर. 3 गडी बाद झाले, अगदी मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचले दसई संघ. अशीच धावसंख्या आमच्या प्रेक्षकांना हवी आहे. सामना मोठा झाला पाहिजे. हा फटका सुद्धा मोठा मारण्याचा प्रयत्न, पण तो चेंडूला खाली ठेवला ऑन साईडला, अलॉन द कार्पेट. फक्त 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या फुलत असताना डबल 6वर आणि महाराष्ट्र पोलीस इम्रान ऑन स्ट्राईक. महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहेत इम्रान, आणि 3rd डिग्री वापरेल का नाही. साहेबांना इथे कात्रीत पकडण्याचा प्रयत्न होता गोलंदाज जयेशचा, परंतु जयेशने लक्षात ठेवा की रिमांडमध्ये घेतील इम्रान. 67 ऑन द बोर्ड. 4 चेंडू झालेत लिगली, माफ करा 5 चेंडू. लास्ट टू गो. टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स, ज्यांनी फोटो दिलेला तोच कॅप्टन येईल. लास्ट टू गो फॉर दिस इनिंग. शेवटचा चेंडू आणि स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट, स्वीट टच साऊंड फ्रॉम द बॅट, स्ट्रेट आउट द ग्राउंड. षटकार. या ठिकाणी आमचे सन्माननीय लिजेंड कॉमेंटेटर डॉक्टर गवली सर असतील, जो हा टॉस घेतील. गोरसे बी वर्सेस आडगाव. यस, मनवा 11 गोरसे बी आणि आडगाव. येस, आमचे गणेशजी भोईर आमचे स्पॉन्सर आहेत आज डान्सिंग अंपायर, माटे अंपायर यांचे. गणेशजी भोईर आपण यायचं आहे, त्याचबरोबर गुरुनाथजी तरे आपण यायचं आहे, महेंद्र भोईर आपण यायचं आहे, किरणजी भोईर आपण यायचं आहे. मान्यवर असतील, मान्यवरांच्या उपस्थित टॉस होईल. दोन्ही कॅप्टनला खूप खूप आडगाव, त्याचबरोबर गोरसई मनवा 11 मयूर खूप खूप स्वागत आहे. आडगावचे कॅप्टन राजेश खूप खूप स्वागत. सर्वप्रथम त्या ठिकाणी मोमेंटो, कारण आमचा या स्पर्धेचा नियम आहे नाणेफेक करण्यापूर्वी तुम्हाला सन्मानित करण्यात येईल मोमेंटो देऊन. राजेश आणि मयूर दोघांचं खूप स्वागत. दोघांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा सुद्धा असणार आहेत. टॉस होईल, 4 षटकांचा सामना असणार आहे. कॉलिंग राजेश समोर छापा, आणि टॉसही त्यांनी जिंकलेला आहे. मान्यवरांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण टॉससाठी आलात, पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. राजेश, सामना सुरू होणारे ओपिनियन जास्त घेणार नाहीये, कारण सामना सुरू होणं फार गरजेचं आहे. नाणेफेक जिंकलेले काय निर्णय? चेसिंग करतोय बस. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. मयूर, किती धावांपर्यंत जाण्याचा, किशोर मुकादम किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे? 50+ करण्याचा प्रयत्न करू. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे त्याची नाणेफेक जिंकून आडगाव संघाचे कॅप्टन राजेश यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मनवा गोरसई संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. येस सर, थँक्यू सो मच. रिजन कॉमेंटेटर डॉक्टर गवली सर आपण ऐकलं टॉस का बॉक्समध्ये. आणि या ठिकाणी फिल्डिंग सजली आहे. 74 धावांचं लक्ष घेऊन सलामीचे फलंदाज मैदानात जात असताना टाळ्यांच्या गजरामध्ये देव आणि जगदीश. तर कशा प्रकारचा परफॉर्मन्स असेल आपल्याला ऐकवतील ह्या इनिंगमध्ये एक लिजेंड कॉमेंटेटर, थोर समालोचक ह्या महाराष्ट्राचे, भिवंडी नगरीचे
आमचे गुरुतुल्य समालोचक डॉक्टर गवळी सरांच्या गोड आवाजात आपण ऐकूया. मी थोडा वेळ थांबतो. आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. आदर्श चषक धानेवली. धन्यवाद मनोजी कारवे. या ठिकाणी एक हाय स्कोरिंग सामना आपण पाहणार आहोत, कारण एक विशाल लक्ष समोर ठेवलेलं आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर आलेली आहे, देवा आणि मयुरेश. कारण लक्ष टार्गेट जे ठेवलेलं आहे 74 धावांचं लक्ष आहे. आंबेगाव संघासमोर 74 धावांचं लक्ष. यस, अख्तर शेख फूड कॉर्पोरेशनमध्ये जॉब करतोय आणि खास करून मुंबई परिसरात मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहतोय. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये गोवा या ठिकाणी सुद्धा त्यांनी स्पर्धा गाजवलेल्या आहेत. परंतु महत्त्वाची कामगिरी म्हणजे ह्या सामन्यामध्ये कशा प्रकारे कामगिरी करतोय ते फार महत्त्वाचं असणार आहे. सलामीची जोडी आंबेगाव संघाची मयुरेश आणि देवा. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय अख्तर शेख. देवा खेळण्यासाठी सज्ज होईल आणि नॉन केलेला आहे मयुरेश. अख्तर राईट आर्म, फोल्डर चेंडू आणि फायदा उचलला. अपील केलं जाते, जोरदार अपील केलं जाते. पायचीच मात्र अपील पंच फेटाळून लावतायत आणि लेग बायचा इशारा करतायत. खरं तर लोअर फोल्डा चेंडू होता आणि पायावर आदळला होता. अपील केलं होतं, मात्र पंचांचं बारकाने लक्ष होतं. चेंडू थोडासा उजवी एष्टीच्या बाहेरनं जात होता, हे बघितलं. पंचाने अपील फेटाळून लावलं आणि लेग बायचा इशारा केला. अतिशय दर्जेदार प्रक्षेपण मित्रांनो आपण पाहतोय 10 क्रिक लाईव्ह यांच्या माध्यमातून, तसेच तिसरा केबलच्या माध्यमातून आपण टेलिव्हिजन सेटवर सुद्धा चॅनल नंबर 105 पाहू शकता. अख्तर यावेळेला मात्र चेंडू खाली राहिला होता, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर चेंडू अनपेक्षित खाली राहिला. तुम्हाला फुटवर्कची आवश्यकता असते, ज्याप्रमाणे मोबाईलसाठी नेटवर्कची आवश्यकता आहे, त्यावर एक फटका क्रिकेटिंग फटका खेळण्यासाठी फुटवर्कची आवश्यकता असते. दसई विरुद्ध आंबेगाव या दोन संघामधील हा सामना आपण पाहतोय. अख्तर याला फक्त स्लाइस केलेला आहे पॉइंटला. चांगलं क्षेत्ररक्षण. शाबास त्या ठिकाणी होता. पॉइंटला स्टडी सर्कलच्या आतमध्ये काय क्षेत्ररक्षण करतोय. क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं असतं मित्रांनो. तुमची फलंदाजी जितकी महत्त्वाची असते, फलंदाजी गोलंदाजी त्याहीपेक्षा क्षेत्ररक्षण जर ए दर्जाचं असलं तर मात्र तुम्ही वर्चस्व प्रस्थापित करू शकता. तुम्हाला आठवत असेल वर्ल्ड कप 1983चा सामना, काय क्षेत्ररक्षण बघायला मिळत होतं भारताचं. वेस्ट इंडिजला पराभूत केलं होतं. वेस्ट इंडिज हॅट्रिक मारणार, कारण 1975चा वर्ल्ड कप वेस्ट इंडिज जिंकला होता. 1979चा वर्ल्ड कप वेस्ट इंडिज जिंकला होता आणि 1983चा वर्ल्ड कप वेस्ट इंडिज जिंकणार. पण काय कामगिरी केली होती, सांघिक कामगिरी भारतीय संघाने, आणि परावृत्त केलं होतं वेस्ट इंडिज संघाला. त्याचं कारण म्हणजे उत्कृष्ट गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण बघायला मिळालं होतं. यावेळेला म्हणतात ब्लाइंड स्विंग. याला म्हणतात ब्लाइंड स्विंग. कुठल्याही प्रकारे चेंडूवर नजर न ठेवता डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न. मित्रांनो, डोळे बंद करून तुम्ही स्वप्न चांगल्या प्रकारे पाहू शकता, पण क्रिकेटिंग स्ट्रोक जो असतो, क्रिकेटचा फटका जो असतो, त्यासाठी डोळे उघडून राहायला हवेत, नजर ठेवणं फार गरजेचं आहे. धावसंख्या आपण पाहतोय अजून थांबलेली आहे. 2 विशाल लक्ष्य आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आपण सुरुवात बघायला मिळत नाहीये आंबेगाव संघाची. पुन्हा एकदा बॅटला स्पर्श करून चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेकडे जातोय. आउटफील्ड फास्ट आहे, थांबू शकणार नाही. चेंडू सीमा पार चौकार. म्हणता येणार नाही, मात्र धावा मिळत आहेत, कारण बॅटला स्पर्श करून चेंडू हा शॉर्ट थर्मेच्या डोक्यावरनं गेला होता. चौकार. आता मात्र चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 6. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. पुन्हा एक चांगला फटका म्हणता येणार नाही. चेंडू हवेत आहे आणि याचबरोबर फलंदाज या ठिकाणी झेल बाद होतोय.
दोन्ही कॅप्टन किंवा कुठला प्रतिनिधी आला असेल तर आपण त्वरित आमची जी ऑर्गनायझिंग कमिटी यांच्याशी संपर्क साधायचा आहे, त्वरित आपण यायचं आहे. दिशा 11 बदलापूर आणि नेवालेपाडा. काय गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळाली. अख्तर शेख याची पूर्णपणे प्रेशर बिल्डअप केलेला आहे, दबाव टाकलेला आहे. फक्त 6 धावा देऊन एक महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त केलेली आहे. कारण 74 धावांचं विशाल लक्ष आहे. तुम्ही जेव्हा मोठं लक्ष ठेवता आणि अर्ली ब्रेक थ्रू जेव्हा मिळून देतो तुम्हाला गोलंदाज, तेव्हा संघाचं मनोधैर्य जबरदस्त वाढत असतं, आत्मविश्वास जुणावत असतो आणि समोरच्या संघावर एक प्रेशर बिल्डअप होत असतं. तेच बघायला मिळालं. वेगवान मारा केला होता अख्तर शेख याने. आता मात्र दुसरं षटक घेऊन येतोय कार्तिक बांगर. यस, धडाकेबाज चषक जो आहे वडवली इथला गाजवला होता कार्तिकने. कारण 12 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना सुद्धा काय गोलंदाजी केली होती आणि मेडन षटक हाताळलं होतं. तेच निर्धाव षटक हाताळलं होतं. त्याची ख्याती आहे. पण या सामन्यामध्ये अशा प्रकारची कामगिरी करेल का कार्तिक? पहिल्या चेंडूला ड्राईव्ह केलेला चेंडू सरळ जातोय, तो डीप मिडॉनला लॉंगांचा क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये होतंय. इम्रान त्या ठिकाणी आहे. संपूर्ण संघ चार्ज झालेला या ठिकाणी पाहतोय आपण दसईचा. काय कामगिरी. यावेळेला फटका खेळला, चेंडू हवेत. इम्रान त्या ठिकाणी प्रयत्न करतोय, मात्र प्रयत्न अपरे पडतोय, त्याने चेंडू जातोय. गोल्डन मॅन निलेश पाटील, आपलं खूप खूप स्वागत आहे. खूप खूप स्वागत आहे. तर चेंडू बराच वेळ हवे, चांगला प्रयत्न इम्रान याने केला होता, मात्र प्रयत्न अपुरे पडले आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. धावसंख्या झाली 13. कार्तिक याला मात्र फटका खेळलेला चेंडू जातो मिड विकेटला. डीपमधला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय सूरज. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते. चांगलं क्षेत्ररक्षणही बघायला मिळतंय. आज दसई संघ पूर्णपणे चार्ज झालेला आहे. कारण आपण बघितलं की सुरुवातीला काय फलंदाजी केली होती, त्यानंतर अख्तरने अप्रतिम गोलंदाजी केली आणि कार्तिक त्याप्रमाणे चांगली गोलंदाजी करतो. क्षेत्ररक्षणी ए दर्जाचं बघायला मिळतंय. कार्तिक याला पण एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे. पूर्णपणे चकित धावबाची शक्यता आहे. समन्वय नाहीये, ताळमेल नाहीये, यस नो वेटचं मिश्रण नाहीये. आणि पाहूया आमच्या पंचांची एक अनोखी मुद्रा, डान्सिंग अंपायर माटे यांची. अशा प्रकारे तुम्ही धावलात तर धाव घेता येणार नाही, हे दाखवते तुमचे डान्सिंग अवेअर माटे या ठिकाणी. या सारखे स्पोर्टचे गणेशजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आणि नक्कीच आर के स्पोर्टच्या माध्यमातून आपण एक आकर्षक बॅट या ठिकाणी त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. त्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आर के स्पोर्ट म्हटल्यानंतर एक नामांकित स्पोर्ट्स आहे भिवंडीचं. गणेशजी आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेला फटका खेळला, चेंडू हवेत आहे आणि दुसऱ्या प्रयत्नात झेल घेतला जातोय. इम्रान शेख चांगला झेल घेतोय. इम्रानचा एक चांगला झेल डीप मिड विकेटला बघायला मिळाला आणि तिसरा फलंदाज बाद होतो. एक मानसिक दबाव काय असते बघायला मिळते. आणि बऱ्याचशा वेळेला जेव्हा मोठी धावसंख्या समोर असते, मोठं लक्ष समोर असतं, मोठं टार्गेट समोर असतं, तेव्हा अशा प्रकारचे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, हवाई यात्रा करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामध्ये मात्र यश मिळत नाही आंबेगाव संघाला.
कार्तिक पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. जगदीशसाठी पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे. जगदीश बॅटमधून ताकदवर फटका, गॅपमधून जेवढी सीमारेषेकडे जातोय. B S S काय फटका खेळलेला आहे, ताकदवर फटका, जमिनीलगत सरपटाचा चेंडू गॅपमधून सीमा पार गेला होता. चौकार. चौकाराने धावसंख्या वेगाने वाढते 18. मात्र अजूनही मोठ्या फटकींची आवश्यकता आहे. आता मात्र आपण पाहतोय की हायलाईट क्रिकेट खेळावं लागेल त्याला आंबेगाव संघाला विजयापर्यंत पोहोचायचा असेल, कारण फार मोठं लक्ष आहे. 74 धावांचं लक्ष आहे. म्हणजे अजूनही आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी माहिती देतील सुदर्शन की 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 56 धावांची आवश्यकता आहे अजूनही. आव्हान कठीण आहे, पण क्रिकेटमध्ये कठीण हा शब्द उच्चारला जात नाही. अशक्य असं काहीच नसतं क्रिकेटमध्ये. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कित्येक वेळेला आपण पाहतोय अगदी विजयाच्या उंबरठ्यावर असणारे संघ अनपेक्षित पराभूत होतात, तर कित्येक वेळा पराभवाच्या खाईच जाणारे संघ हे विजय प्राप्त करीत असतात. तिसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे मिर्झा. दोघांनी चांगल्या प्रकारे गोलंदाजी हाताळली. तिसरं षटक मिर्झा येतोय, राईट आर्म. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. यस, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला एका धावेची पेनल्टी घोषित करण्यात आलेली आहे, कारण ट्रॅक जे आहे त्याचा रंग वेगळा आहे. गोलंदाजी करणारा मिर्झा. यस, एका धावेची पेनल्टी. एक धाव लगेच ॲड करतील आमचे स्कोरर. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू होता. पूर्णपणे हे षटक संपल्यानंतर आमचे एक्सपर्ट स्कोरर एक धाव ॲड करतील, कारण ब्लॅक किंवा ब्ल्यू ट्रॅक हे कंपल्सरी आहे. ह्या स्पर्धेचा नियम आहे. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू आहे. चेंडू सरळ फटकारा, चेंडू जातोय लॉंग ऑन, वाईड अप, लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मिर्झा पुन्हा एकदा मार्गस, शॉर्ट रनअप, राईट आर्म. यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू. चौकार लागल्यानंतर कमबॅक करताना आपण काय गोलंदाजी केलेली आहे. तिन्ही गोलंदाजाकडे आपण जर बघितलं, सुरुवातीला अख्तर, त्यानंतर कार्तिक, त्यानंतर मिर्झा. चौकार लागल्यानंतर कमबॅक करतोय. यावेळेला मात्र पंचांचा काय इशारा आहे बघायचा. वाईटचा इशारा येतोय. स्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. यस, राजेशजी भोईर, त्याचबरोबर रवींद्रजी भोईर, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेला स्विच हिटचा फटका खेळलेला आणि चेंडू जाते स्क्वेरिश थर्ड मॅन, सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. लगिन 28 धावा दिल्या, 28. अजूनही फार मोठा पल्ला पार करायचा आहे, कारण 74 धावांचं लक्ष आहे. 8 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग या ठिकाणी आमचे एक्सपर्ट स्कोरर सुदर्शन करतायत. प्रत्येक चेंडू गणित माहिती देत आहेत. यावेळेला मात्र पोलचा फटका आणि पॉवरफुल. चेंडू आणि महेंद्र यांनी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि सुंदररित्या पुलचा फटका खेळला. षटकार. याला पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग साधता आलेला नाहीये. चेंडू जातोय तर गलीकडे.
धावपात करण्याचा प्रयत्न केला होते. दरम्यान मान्यवर कक्षामध्ये आर के स्पोर्ट्सचे गणेशजी पाटील यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आर के स्पोर्ट्सचं एक नामांकित स्पोर्ट्स आहे भिवंडीचं. आणि मित्रांनो, आर के ट्रॉफी आपण नाव ऐकलं असेल नक्कीच. एक नामांकित स्पर्धेचं नेहमी ते आयोजन करायचे. गणेशजी आपलं हार्दिक स्वागत. तसेच विनोदजी मिश्रा साहब आपका भी हार्दिक स्वागत आहे. विनोदजी मिश्रा आपका हार्दिक स्वागत आहे. गणेश पाटील आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. आर के स्पोर्ट्स एक नामांकित स्पोर्ट्स आहे भिवंडीचं. आणि जेव्हा आर के ट्रॉफी ही स्पर्धा सुरू असते संपूर्ण श्रेय आमचे गणेशजी पाटील यांना जाते. आणि मी जर या ठिकाणी सांगेन सुनील पवार यांना सुद्धा संधी गणेश पाटील यांनीच या ठिकाणी दिलेली आहे. आणि सातत्याने भिवंडीचा जो बुलंद आवाज आहे सुनील पवार व्हॉइस ऑफ भिवंडी या ठिकाणी ते चांगल्या ते समालोचन करतायत माझे सहकारी समालोचक. त्यासाठी सुद्धा मी गणेशजी पाटील यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करेन. कारण आमच्या समालोचक परिवार जो आहे त्याच्यातील आमचे समालोचक परिवार एक सदस्य भिवंडीचा बुलंद आवाज सुनील पवार आहेत. तर वळूया आपण अंतिम षटक. मंगेश 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. मिशन इम्पॉसिबल. पण कसं असतं की गोलंदाजाने ठरवलं तर या धावा देऊ शकतो. फक्त गोलंदाजच देऊ शकतो या धावा. 6 चेंडू आणि 39 धावा. याला पुन्हा एकदा मिस्टॅम्प पटका. मात्र मिळतील 4 धावा नक्कीच. कारण आउटफील्ड फास्ट आहे. मंगेश राईट आर्म. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू मात्र उजव्या एष्टीच्या बराचसा बाहेर आहे. खूपच बाहेर आहे. आणि पंच इशारा करतायत आपल्या आगळ्या वेगळ्या अंदाजामध्ये आगळ्या वेगळ्या स्टाईलमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 40. आता मात्र समीकरण जे राहिलेलं आहे 34 धावांचं. 5-34. मंगेश हा पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला जात नाही. आणि पंच या ठिकाणी पुन्हा आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलमध्ये इशारा करतील. व्हाईट बॉलचा इशारा. आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता. मंगेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. यावर मात्र फोर्स केलेला आहे. चेंडू हवेत. मात्र क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर आहे. एकच धाव मिळेल. आता मात्र असं वाटतं की फॉर्मॅलिटी उरलेली आहे. फक्त पराभवाचं अंतर किती धावांनी कमी करायचं आहे तेच फक्त आंबेगाव संघाला करायचं आहे. कारण चेंडूचे उरलेले आहेत फक्त 4 आणि 32 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. दसई विरुद्ध आंबेगाव या 2 संघामधील हा सामना आपण पाहतोय. याला मात्र लॉफ्टेड शॉट फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. सूरज येतोय. मात्र झेल सोडला जातोय. पण काही फरक पडणार नाही. परंतु अशा प्रकारे झेल तुम्ही घ्यायला हवा. तुमचा संघ जरी विजयाच्या उंबरठ्यावर असला तरी मात्र तुम्ही चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करायलाच हवं. कारण यानंतरचा जो सामना होणार असतो त्यामध्ये तुमचं खूप मनोधैर्य वाढतं. अशा प्रकारे तुम्ही झेल घेतले, झेलाचं कन्व्हर्जन केलं, झेल घेतला तर नेक्स्ट मॅचसाठी त्याचा खूप उपयोग होत असतो. मंगेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाणार आहे. तो लॉंग स्टॉप सीमा पार. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. चेंडू गेला होता निघून सीमा पार चौकार.
47 धावा झालेल्या आहेत. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे दोन चेंडूंचा खेळ फक्त बाकी आहे. पुन्हा एकदा स्विच इट आणि चेंडू जाणार आहे तो म्हणजे स्क्वेरिश थर्ड मॅन. आता मात्र एक चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू टाकून फक्त विजयात रूपांतर करायचं आणि विजयात वाटचाल करायची धसई संघाला. फक्त एक चेंडू राहिलेला आणि 23 धावांची आवश्यकता आहे. अगदी विजयाच्या दारात उभा आहे धसई संघ. मंगेश पूल करण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा टायमिंग साधताना चेंडू हवेत आहे. झेल सुटते पण काही फरक पडणार नाही आणि धसई संघ विजय होते. अभिनंदन धसई आणि हार्ड लक आंबेगाव. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच सूरज इज द मॅन ऑफ द मॅच. येस, आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. पण दोन्ही संघांनी या ठिकाणी यायचं लगेचच. आंबेगाव आणि धसई आपण हस्तांदोलन करायचं आहे, त्यानंतर आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे. आपण पराभूत जरी झालेला असाल तर मात्र क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन, सभ्यग्रस्तांचा खेळ आहे. त्यामुळे आपण एक हस्तांदोलन करायचं, एक डिसिप्लिन दाखवायचे, शिस्त दाखवायचे. कारण या स्पर्धेचा आमचा एक नियम आहे. कारण हा आदर्श चषक आहे, आदर्श गाव आहे, आदर्श क्रीडा मंडळ आहे. सूरज प्लीज कम फॉरवर्ड. सूरज आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. सूरज आपण लगेचच यायचं आहे, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेण्यासाठी यायचं आहे. सूरज प्लीज कम फॉरवर्ड. सर्वप्रथम ट्रॉफी कैलासवासी चंदू भोईर यांच्या स्मरणार्थ श्री ज्ञानेश्वरजी भोईर, शशिकांतजी भोईर यांच्या शुभ हस्ते देण्यात येईल. येस, ही आकर्षक ट्रॉफी. त्यानंतर कलरफुल टी शर्ट जो एम स्पोर्ट मुरबाड यांनी स्पॉन्सर केलेला आहे. पोलीस पाटील सीतारामजी राणे यांच्या शुभ हस्ते देण्यात येईल, जो आम्हाला एम स्पोर्ट मुरबाड यांनी स्पॉन्सर केलेला आहे. त्यानंतर गिफ्ट त्याचबरोबर गिफ्ट आपण प्रदान करायचे आमचे गणेशजी पाटील आर के स्पोर्टचे अध्यक्ष जे आहेत. आणि खास करून भिवंडीतील एक नामांकित स्पोर्ट्स आहे ज्यांचं नाव नेहमीच आर के ट्रॉफीच्या माध्यमातून कित्येक स्पर्धासुद्धा आपण बघितलेल्या. गणेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते गिफ्ट देण्यात आलेलं आहे.